9 डिसेंबर 2024ला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला। त्यानंतर अनेक मोर्चे निघाले, आंदोलनं करण्यात आली, हत्या प्रकरणाचा निषेध केला गेला। हिवाळी अधिवेशनात आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी आवाज उठवला आणि आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय। संतोष देशमुख यांची हत्या ते धनंजय मुंडेंचा राजीनामा, या 3 महिन्यात नेमकं काय काय घडलं याबाबतचा हा एक सविस्तर रिपोर्ट। परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत। मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय। कोणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय। आरोपी आणि पोलीसच एकमेकात मिळालेले आहेत। राज्याचं हिवाळी अधिवेशन ते अर्थसंकल्पीय अधिवेशन, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा कसा तापला, वाल्मिकची अटक ते राजीनामा, 3 महिन्यांत काय घडलं। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे आणि क्रूरपणे मारहाण करतानाचे फोटो समोर आले आणि महाराष्ट्रात संतापाची लाट पसरलेली आहे। वाल्मिक कराडच्या टोळीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे आणि कृष्णा आंधळे यांनी देशमुखांची हत्या करताना जी कृत्य केली आहे त्याचे फोटो पाहून महाराष्ट्र सुन्न झालाय। या प्रकरणी या हत्येचा मास्टरमाइंड असलेल्या वाल्मिक कराड आधीच जेलची हवा खातोय। या प्रकरणी इतरही अनेकांना अटक झाली आहे। संतोष देशमुखांची हत्या करतानाचे फोटो समोर आल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिलाय। पण देशमुखांची हत्या ते धनंजय मुंडेंचा राजीनामा हा 3 महिन्यांचा घटनाक्रम कसा होता पाहूयात। दिनांक 28 मे 2024 पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं। 6 डिसेंबर 2024 वाल्मिकच्या टोळीतील सुदर्शन घुलेसह अनेकांची सुरक्षा रक्षकांना मारहाण। 6 डिसेंबर 2024 संतोष देशमुख तिथं पोहोचले, त्यांच्यासोबत मारेकऱ्यांची हाणामारी झाली। 9 डिसेंबर 2024 सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुखांचं अपहरण केलं। 9 डिसेंबर 2024 मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचा मृतदेह सापडला। 10 डिसेंबर 2024 देशमुखांच्या हत्येनंतर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी निषेधार्थ मोर्चा काढला। 10 डिसेंबर 2024 जरांगे पाटील, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यासह सर्वपक्षीय नेते मोर्चात सहभागी झाले। 11 डिसेंबर 2024 पोलिसांनी हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच आका असल्याचा आरोप होता। अंजली दमानिया यांनी देखील वाल्मिक कराड ते धनंजय मुंडे कनेक्शन बाबत अनेक कागदपत्र समोर आणली। 31 डिसेंबर 2024 वाल्मिक कराडनं पुणे पोलिसांपुढे शरणागती पत्करली। 26 फेब्रुवारी 2025 या हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती करण्यात आली। 3 मार्च 2025 संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आले। 4 मार्च 2025 अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या अन्न आणि नागरी पुरवठा या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। ज्या माणसावरती विश्वास तुम्हाला विनंती आहे की ह्याचा छडा लावा आणि ही जर गोष्ट खरी असली तर काही दिवस जोपर्यंत या केस हे होत नाही तोपर्यंत बाहेर काढा ना। आमचं म्हणणं आहे सरकारच्या बाहेर ठेवा। राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसलं तर बिन खात्याचा मंत्री करा। सगळ्यात सोपं राजीनामा द्या ना। नागपूरला झालेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली। त्यानंतरही धस यांनी आरोपांची जंत्री सुरूच ठेवली आणि महाराष्ट्रभरातून दबाव आल्यानंतर अखेरीस धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला। म्हणजेच हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा पेटला आणि राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय।
ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.